चला सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. चंद्रवर्ष आपला स्कॉट सेम असेल तर ठीक आहे, अन्यथा कॅप्टन आपण आपला स्कॉट जो चला एक मॅच बाकी आहे. यानंतर अजूनही विनंती करतो इथे वेळ वाचवून खेळ तो करणं गरजेचं आहे. उद्या परत आपल्याला सकाळी क्वार्टर फायनलच्या ज्या मॅचेस आहेत त्या सुरू करायच्या आहेत. चंद्रवर्ष एंटरप्राइजेस आणि हॉटेल सुमेर सिंग या दोन टीममध्ये मॅच आहे. सुमेर सिंग आपला स्कॉट सेम आहे का? चेंज असेल तर कॅप्टन इकडे या आणि आपला स्कॉट आपण एडिट करून घ्या लवकरात लवकर. मॅचला होती इथे सुरुवात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना आपण पाहताय. चेतन महाजन जे मॅन ऑफ द मॅच होते. चला चेतन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्याला जिथे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान केलं जाईल. आपला सन्मान तो आयोजकांच्या वतीने केला जाईल, ज्याचा आपण स्वीकार करायचा आणि लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. मॅचकडे जाऊया. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल आक्रमण बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. व्हेरी फर्स्ट बॉलवर धम्माका तो पेशकश केलाय षटकार. चला चेतन लवकरात लवकर आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. ऑलरेडी आपल्याला 2 वेळा आवाज देऊन झालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर विकेटमुळे वाट पाहत आहेत. अन्यथा मग लेट जास्त केलं तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते स्वीकारण्याकरता आपल्याला येता येणार नाही. त्यामुळे लगेच या. दोन चेंडूचा खेळ तर नंतर 6 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र मोठ्या फटक्या करता जायचं होतं. 1 रन करता आलंय. डायरेक्ट हिट लागेल का? लागली नाही. बचावलाय. तिथे खूप मोठी रिस्क घेतली गेली होती. मात्र तिथे सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचला. 1 रन ती कंप्लीट केली. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला. या 3 चेंडू नंतर 7 ही धावसंख्या धावफलकावर सध्या लागलेली आपण पाहताय. पूर्वार्धाचा खेळ तो सुरू आहे आणि या पूर्वार्धामध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम हॉटेल सुमेर सिंग ते बॅटिंग करतायत. चंद्रवर्ष एंटरप्राइजेस पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुमेर सिंग आणि चंद्रवर्ष एंटरप्राइजेस मधली ही मॅच एक तगडी मोठी लढत ती सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय करताय. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक. वेळेच्या बाबतीत बचत करायची. 20 मिनिटं आहेत 5 षटकं पूर्ण करण्याकरता. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. या गोष्टीची नोंद ठेवा. 20 मिनिटं झाली की इथनं तुम्हाला ते क्षेत्ररक्षक वाढवण्याची सूचना दिली जाईल. यावेळेस मात्र वेट केलाय. बॉलला स्टॉप केलं. 1 रन त्यावर मानलं गेलं समाधान. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते 8 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ. पहिल्या बॉलवर डावाच्या सुरुवातीला षटकार आला होता. मात्र त्यानंतर फलंदाजाला शांत केलंय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेस मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं चाललाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये कव्हर झालाय. इथे रन्स मिळतील 4.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 ऑन बोर्ड, 12 धावा, 5 चेंडूचा खेळ झाला. एक क्रॅकिंग स्ट्रोक तो मैदानात आपल्याला पाहायला मिळालाय. चौकाराच्या मदतीनं 12 रन्स. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन, त्याला तिथे पनिश केलंय. बॉलला ओव्हर द स्क्वेअर लेग खेळलंय, पाठवलंय सीमारेषा पार. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलकावर धावसंख्या 18. संख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावर. पहिला बॉल तो जर आपण पाहिला तर त्यावर एक सिंगल ती येते. 19 धावा या धावफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज राकेश पाटील तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला बॉल आहे, जाऊन पायावर आदळलाय. निर्धावच्या स्वरूपानं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एकंदर या ओव्हरचे 2 चेंडू ते समाप्तीला आलेत. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर 19 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. अजूनही खूप खेळ बाकी आहे. आक्रमकता ती खूप चांगल्या पद्धतीने मुकुंदनं मैदानाच्या आतनं दाखवली आहे. 6 बॉल फेस केलेत. 17 या धावसंख्येवर मुकुंदला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजी करताना पाहताय. इथे मात्र हा बॉल बीमरचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 20 या आकड्यावर. मुकुंद सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. एक हसतमुख खेळाडू आहे आणि नेहमीच चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या जर आपण पाहिलं तर या डावाचा एक तारणहार म्हणून तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. डावकुरे हातानं चांगली बॅटिंग आतापर्यंत ती त्यानं मैदानाच्या आतनं पेशकश केली. मॅचकडे जाऊया. चला मॅच सुरू ठेवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. राहुल ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज राहुलचा. इथे मात्र चांगला फटका अलॉंग द कार्पेट खेळला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय.
1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पुसते येते एकंदर 33 या आकड्यावर. 2.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. राहुल भोई ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय, अगदी अचूक टप्प्यावर मारा करतोय. पुढचा बॉल गोलंदाज राहुल भोईचा. समोर स्ट्रायकर एन कडे फलंदाजी करत असताना फलंदाज मुकुंद पाटील ज्याला आपण स्ट्रायकर एन कडे पाहताय. इथे मात्र अप्रतिम पद्धतीनं हा फॉलोइंग स्वीप खेळला होता. 1 रन ती धावफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या ती 34 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. 3 चेंडूचा खेळ तर नंतर 34 या धावसंख्येपर्यंत बदल मारली गेली आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. आक्रमकता थोडीशी मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण सुरुवात खूप चांगली केली होती. इथे मात्र बॉल तो रडार मध्ये शॉट ऑफ लेनचा होता, त्याला पुल आणि हुकचं मिश्रण करत असताना मिडविकेट चांगला फटका तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केलंय. 4 बॉलचा खेळ तर नंतर 2.4चा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. येणारे बॉल, चांगल्या पद्धतीचा परफॉर्म, चांगली बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतनं करावी लागेल आणि ती बॅटिंग काय इथे मैदानाच्या आतनं केली जाईल. 40 लागल्यात धावफलकावर. यावेळेस मात्र टॅप केलंय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये या पद्धतीने टॅपचे फटके ते आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. अगदी त्या धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल भोईच्या षटकामध्ये आल्या तब्बल 15 धावा. षटक क्रमांक 4 ते प्रकारे पथावर येते. बघूया चौथ्या षटकात कशा पद्धतीची कामगिरी इथे नचिकेत आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरता त्याला प्राचारण केले गेले. बघूया नचिकेत तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. हर्षल कॉटन चे संचालक सन्माननीय हर्षल भाऊ नारखेडे इथे उपस्थित आहेत. त्यांचा मनपूर्वक स्वागत आहे. अरे पण ती गोष्ट
ऍक्शन चेक होईल, मॅच चालू करा. युट्यूबच्या माध्यमातून ऍक्शन चेक केली जाईल. ऍक्शन चेक होईल त्या गोलंदाजाची. ती सिस्टम ऑन आहे. तिसरे पंच इथे नजर ठेवून असतील. इथे पहिला बॉल तो हाताळला गेलाय. एक मिनिट थांबायचंय. हा बॉल क्लिअर आहे. प्रत्येक बॉल चेक केला जाईल. पहिला बॉल तो योग्यतेने पडलाय, कारण 2 वेळा बॅन लावलाय. 2 वेळा बॅन लावलाय, त्यामुळे तिसरे पंचांचं म्हणणं आहे की अंपायरच चेक करताय. दुसरा कोण चेक करताय? इथं कोणीच नाहीये दुसरा. ऑनफिल्ड तिसरे अंपायर कंटिन्यू, मग आपण पहिल्या दिवसापासून तिसरा अंपायरच नो देतो. तिसरा अंपायर चेक करत राहील. तिसरा अंपायर हा पहिल्या मॅच आपण पहिल्या दिवसापासून तेच करतो.
जास्तीचा वेळ घालवला तर लाईव्ह स्ट्रीम ती बंद होऊ शकते. महत्वाचे सामने ते तुम्हाला मिस करावे लागतील लाईव्हच्या स्वरूपानं. त्यामुळे विनंती आहे की इथे गेम थोडंसं स्पीडअप ठेवा आणि कंटिन्यू खेळा. सरोश ते सध्या मैदानाच्या आतमध्ये 3 बॉलमध्ये 13 बॅटिंग करत आहेत. हर्षल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल इथे मात्र पुण्याच्या एकदा रनचे ग्राउंड ट्रॅक पद्धतीने खेळला. जमिनीशी संलग्न चेंडूला खेळल्यानंतर 1 रन ती कंप्लीट केली आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 65 आहे. 65 ऑन बोर्ड. 4.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. प्रोजेक्टेड स्कोर इथनं 90 दाखवतोय आणि 90च्या पार जाण्याचा प्रयत्न तो तुम्हाला मैदानाच्या आतनं करावा लागेल. एक महत्त्वपूर्ण सामना. एका बाजूने टीम हॉटेल सुमेर सिंग त्यांच्या विरोधात चंद्रवर्ष एंटरप्राइजेस त्यांच्यामध्ये ही मॅच सध्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका तो आपल्याला पाहायला मिळतोय. खोल टप्प्याचा बॉल होता, त्याला खोदून काढला. एक सिंगल त्याच्यामध्ये कन्वर्ट केलाय. मुकुंद पाटील आणि सरोज देशमुख चांगली पार्टनरशिप बिल्डअप करतायत. दोघांमध्ये एक चांगली भागीदारी ती इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 66 आहे. 5व्या षटकाचा खेळ तो प्रगतीपथावर आहे. पहिल्या 3 बॉलवर 8 धावा ज्या आत्तापर्यंत खर्च केल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र बॉलवरचा फटका तो कसा आहे ते पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. बॉलला तिथे मैदानाच्या आतमध्ये ढकलण्याचा एक चांगला प्रयत्न तो त्याचा यशस्वी झाला. षटकार तो तिथे वाचला गेलाय असं म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचते इथे एकंदर 67 धावा या राफलकावर आहेत. 4.4चा खेळ अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधला तो शिल्लक आहे. गोलंदाज हर्षल पाटील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र ऑन साईडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवर. चेंडूला स्टॉप केलंय. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 68 या आकड्यावर. फलंदाजांनी आता थोडंसं मोकळीक करत फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण ही मॅच जर आपण पाहिली तर खूप महत्त्वाची आहे. प्री क्वार्टर फायनल आपण सध्या मैदानामध्ये पाहताय आणि प्री क्वार्टरचे जे सामने आहेत ते तुम्हाला योग्यतेनं खेळणं ते अत्यावश्यक आहे. कारण एक चांगली टोटल तेच तुमच्या बचावाचं आणि विजयाचं कारण असू शकतं. यावेळेस कमी गतीचा बाउन्सर होता तो मिस केला. शॉर्ट ऑफ लेंथ होता. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघत असताना पाहायला मिळते. ओव्हर झाली आहे समाप्त. एकंदर 5 ओव्हरचा खेळ तर नंतर 68 धावा 1 विकेटच्या पतनानंतर. चला ऑलरेडी खूप जास्त वेळ गेला या मॅचला. यापेक्षा जास्त वेळ घालवू नका. लगेच मॅच सुरू करा. प्रत्येक चेंडू नंतर सांगावं लागतंय की मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. अडुसष्ट धावा या राफलकावर लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्ह स्ट्रीम ऑन झालेली आहे. त्याच्यावर
आपल्याला जे काही आहे ते यापुढे चेक करता येऊ शकतं. अंपायर या गोष्टीची नोंद ठेवा. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल त्याला वळवलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक रन ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 69. एकूण 70 धावा या धाफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नितीन पाटील ज्यांना सध्या आपण गोलंदाजी करत असताना पाहताय. पहिल्या बॉलवर इथे सिंगल ती अधोरेखित होती. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 69 ती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल नितीन समोर स्ट्रायकर एन कडे सरोश त्यांना आपण फलंदाजी करताना पाहताय. इथे मात्र बॉलला उडवलंय ओव्हर दी कव्हर. बॉल सीमा रेषा पार. क्षेत्ररक्षकांच्या अवाक्या बाहेर षटकार. $75 ऑन बोर्ड. 75 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला फटका होता. ऑफ्टम वर टाकलेला बॉल अगदी योग्य त्यानं पिकअप शॉट तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने पिक केला होता बॉलला आणि त्यानंतर हा षटकार तो इथे परावर्तित केलाय. 6च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 75. 75 ही धावसंख्या धाफलकावर आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला कव्हर मध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक त्याला प्रेक्षक बनवलंय आणि प्रेक्षकाने या फटक्याचा मनमुराद आनंद लुटलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर षटकार. प्रीतम झोरे यांच्याकडनं सलग तिसरा षटकार मारला तर 201 रुपयाचे कॅश प्राइज आहे या फलंदाजा करता. आणि सध्या जर आपण पाहिलं तर 2 सलग आणि निर्धाव टाकला तर गोलंदाजा करता आहेत प्रीतम झोरे यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचे कॅश प्राइज. आणि इथे निर्धाव चेंडू तो हाताळला गेला आणि त्यानंतर दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रीतम झोरे यांच्याकडनं 200 रुपये येत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 81 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ तो अजूनही बाकी आहे. बघूया उर्वरित 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकार करतील फलंदाज सरोज देशमुख. अपेक्षा तर खूप साऱ्या आहेत त्यांच्याकडनं आणि त्या अपेक्षांची पूर्तता त्यांना मैदानाच्या आतनं करावं लागेल. येणारे 3 बॉल मध्ये 1 ते 2 मोठे फटके जर त्यांच्या बॅटमधनं मैदानाच्या आतनं खेचले गेले तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 81 धावा या राफलकावर आतापर्यंत लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल मोठ्या फटक्याकरता जायचं आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. 1 रन तिथे राफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या लेग बाईकच्या स्वरूपानं 1 ने वाढताना 82. 82 रन्स दाफलकावर आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. इथे क्लीन बोल्ड शेवटच्या बॉलवर मिळवली विकेट. 82 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात. विजया करता 83 धावसंख्येचं लक्ष. चला लगेच मैदानामध्ये या. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून सामने ते लवकरात लवकर खेळायचे आहेत.
नाना भाऊ युवा मंच आणि श्री दत्त इलेक्ट्रिकल्स दोन्ही कॅप्टन टॉस करण्याकरता यायचे. नाणेफेक केली जाईल. नाना भाऊ युवा मंच आणि श्री दत्त इलेक्ट्रिकल्स पहिला क्वार्टर फायनलचा सामना जो आपल्याला पाहायला मिळेल. 8 ओव्हरची मॅच असेल. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर. तर तो मैदानात सज्ज आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 82 धावसंख्येचं लक्ष आहे. चला गेम स्पीडअप करा. लेट नाईट मॅचेस त्या होत आहेत. काल सुद्धा आपण पाहिलं तर लेट नाईट पर्यंत स्पर्धा सुरू होती. आजही जर आपण पाहिलं तर यानंतर पहिला क्वार्टर फायनलचा सामना तो इथे सुरू होणार आहे. गोलंदाजाच्या ट्रॅकवरने गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल तिथे जमिनीशी संलग्न खेळला. क्षेत्ररक्षक आहे. एक रन ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव धाफलकावर अतिरिक्त होईल. सरोज देशमुख सध्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर आहे. राकेश पाटील आणि नचिकेत असे दोन बॅटर ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र बॉलला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय निर्जन स्थळामधनं सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सीमारेषा पार. चौकार या डावाचा पहिला वेलकम बाउंड्री ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे आलाय सुशीला यार्ड्स चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ही धावसंख्या धाफलकावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस पुन्हा एकदा खराब गोलंदाजीचं पृथक्करण. अगदी
डाव्या एसटीवर बॉडी लाईनवरचा टप्पा, आखूड टप्प्याचा टप्पा तो पाहायला मिळतोय आणि त्याचा योग्य त्यानं फायदा बॅटरच्या माध्यमातून घेतला जातोय. बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. चांगले फटके ते येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण खराब गोलंदाजीचं पृथक्करण ते आपण पाहतोय. टप्पा थोडासा खराब आहे आणि त्याचा फायदा तो फलंदाजाकडनं योग्य तऱ्हेने घेतला जातोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 ऑन बोर्ड, 3 बॉलचा खेळ, तर नंतर 9 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 82 सरोज देशमुख पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल कव्हर मधनं उडवलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि जस्ट शॉट, 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला आणि अगदी चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. येते एकंदर 13 या आकड्यावर. सलगचे 3 बाउंड्रीज त्या आल्यात. मात्र चौथा बॉल गोलंदाजाने अगदी योग्य टप्प्यावर टाकला. कमबॅक केलंय, शांत ठेवलंय. यावेळेस 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 5 बॉल नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 ही धावसंख्या धावफलकावर आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. यावेळेस मात्र चांगला चेंडू. ओव्हर झाली आहे समाप्त. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीच धावफलकावर धावसंख्या 13. चला लगेचच पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. वेळ तो दौडू नका. मॅच कंटिन्यू ठेवा. इथे मात्र हा बॉल एक सिंगल त्यामध्ये कन्वर्ट झालाय. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 14 या आकड्यावर. शांतता ती गोलंदाजांना प्रस्थापित करावी लागेल आणि फलंदाजांना धावसंख्येला आकार तो देत चांगला खेळ मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावा लागेल. 14 विदाउट लॉस सेकंड इनिंग मध्ये एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तो होत असताना आपण पाहताय. प्रवीण पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंड कडे राकेश पाटील यांना आपण फलंदाजी करत असताना पाहताय. चांगला बॉल आहे. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळला गेला. मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करताना बॉल पहिल्या टप्प्याखेरीज सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकारामध्ये परावर्तित झाला, ज्यामुळे धावसंख्या ती फ्लाय झाली. जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. सुशीला यार्ड्स 4 तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. खोल टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला, लॉंग ऑन मध्ये खेळला. मात्र क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. धावसंख्या 18 आहे.
1.3चा खेळ तो समाप्ती अखेरीस. यावेळेस मात्र कडक स्ट्रोक, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तो बॉलला जज करतोय आणि सोडलाय कॅच. महत्वाचा झेल तो ड्रॉप झाला आणि त्यानंतर रनआउटची संधी मिस केली आहे. रनआउटची संधी होती तिथे, मात्र ती रनआउटची संधी तीही दवडली गेली. धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या 1 न वाढली आणि जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. झेल तो ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. तुम्ही झेल घ्याल तर जिंकाल, विकेट मिळवाल, प्रेशर क्रिएट कराल, मात्र तिथे क्षेत्ररक्षक हवी तशी साथ ती देताना पाहायला मिळत नाहीये. आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर इथे अडचणी त्या काही संपायचं नाव घेत नाहीयेत, त्या वाढत चालल्यात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज प्रवीण पाटील. चांगला चेंडू आहे यावेळेस फलंदाजाला शांत ठेवत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आल्यानंतर धावफलकावर 19 धावा आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज प्रवीण पाटील ते गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना इथे मात्र चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा फुलर लेंथवर चेंडूला हाताळलं गेलं. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीनं ओव्हर झाली आहे समाप्त. 2 ओव्हर नंतर विदाऊट लॉस धावफलकावर धावसंख्या 20. येणारे इथनं 24 बॉल शिल्लक आहेत. 4 ओव्हरमध्ये विजयाकरता बरोबर 63 या धावसंख्येची गरज आहे. चला वेळ बचत करायची, लगेचच फील्ड सेटअप करून मॅच सुरू करायची आहे. जास्तीचा वेळ घालवला जातोय तो वाचवला जायचा आहे. पंच जास्त वेळ घेत आहेत तर मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल, त्याची वॉर्निंग देण्यात यावी. शेवटच्या ओव्हर करता मग तिथे तुमची दाद स्वीकारली जाणार नाही. गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. वीस धावा या राफलकावर आहेत. इथे क्लीन बोल्ड, अप्रतिम क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, यॉर्कर लाईनचा बॉल, फलंदाज बाद. रिप्लेच्या माध्यमातून तो यॉर्कर लाईनचा बॉल तो आपण पुन्हा एकदा पाहूया. काय अप्रतिम बॉल होता, अनप्लेबल बॉल असं म्हणू शकतो. हो, हातबल आणि हताश केलेला हा बॉल होता. काय अप्रतिम चेंडू हाताळला होता. बॅट अँड पॅडच्या मधनं तो जाऊन डिरेक्टली स्टंपवर आदळला. निर्धाव तिथे क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलं. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पुण्याचा एकदा गोलंदाज सरोज देशमुख. इथे मात्र खाली राहिलेला बॉल ऑन साईडला वळवला. क्षेत्ररक्षक घेतोय. 1 रन जी दाफलकावर जोडली जाईल. डबल करता इथे प्रयत्न नाही. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 21 धावा.
3 बॉल मध्ये फक्त जर आपण पाहिलं तर 1 धाव आली आहे या ओव्हर मध्ये. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. काय गोलंदाजी होती या लाजवाब अचूक टप्प्यावर गोलंदाजी ती होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. सरोज देशमुख आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंड कडे फलंदाज राकेश पाटील ज्याला आपण फलंदाजी करत असताना पाहताय. पुढचा बॉल चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. अगदी अप्रतिम गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतनं सुरू आहे. 2.4 नंतर धाफलक अगदी शांत. यावेळेस मात्र बॉल चाललाय मिड विकेटच्या पट्ट्यात. पहिल्या टप्प्यात अखेरीस सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. स्कोर मोजप 25 धावा या राफलकावर लागल्या जात आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. चांगला बॉल तेवढाच चांगला फटका तो पाहायला मिळाला. पॅडलाईन वरचा चेंडू होता. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वळवला आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. गोलंदाजी अचूक टप्प्यावरची होती आणि त्यामुळे फलंदाजांना थोडेसे अतिरिक्त एफर्ट ते लावावे लागत आहेत. 1.5 वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक सरोज देशमुख यांच्या माध्यमातून सध्या आपण पाहताय. नवीन बॅटर आहे हर्षल, त्यानं सिंगलनं आपलं खातं उघडलं. मात्र राकेश मैदानाच्या आतमधनं अगदी चांगला खेळ दाखवताना डावाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस मात्र राकेशचा फटका त्यानं उंची तर गाठली आहे. लांबी ती क्षेत्ररक्षकाच्या हाता इतकी आहे. राकेशला माघारी परतावं लागेल. सेट बॅटर त्याला माघारी परतवलंय. विकेटचं पतन राकेश बाद. नवीन फलंदाजाचं नाव दर्शवायचं. नवीन फलंदाजाचं नाव राहुल आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल इथे मात्र चांगला गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळतीये. डाव्या स्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिला, त्यामुळे पंचांनी दंडित केले वाईट. या गोलंदाजाला आधीही खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आम्ही पाहिलं. शुभम सपकाळ अगदी गोलंदाजीची ऍक्शन जर पाहिली तर सुरुवातीला बुमरा प्रमाणे स्टार्ट घेतो आणि त्यानंतर मलिंगा प्रमाणे डिलिव्हर्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथे चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूला स्टॉप केलं. सुरुवातीला थोडंसं फंबल झालं होतं. 2 धावा त्या राफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते. पुढे सरकत असताना 28 धावा या राफलकावर. पुढचा बॉल इथे फटका तो हवेत आहे. मात्र क्षेत्ररक्षक त्याला बीट करतोय बॉल आणि निघून जातोय सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित होते. इथे रन्स मिळतील 4.
शुभम गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना चांगला बॉल आहे यावेळेस ऑफ स्टंपवर ठेवला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये नेला. एक डॉट बॉल तो शुभमच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत आता 15 आणि 15 मध्ये बनवायच्या 51 धावा. 15ला उलट केलं तर 51 होतं आणि इथे 15ला 51 बनवायच्या आहेत. इथे मात्र हा बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूललंय. बॉलला समोर फेकून दिलंय सीमारेषेच्या पार. इथे षटकार आलाय 6. जरासा डाग लागला असेल तर दे रिटर्न ग्राउंड मध्ये. मस्त बॉलिंग करत होता आज पुरा भरकटला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा या राफल कावर आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. 3.4चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. एक मोठा फटका तो इथे येत असताना शुभम सपकाळे त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर वाचण्याच्या प्रयत्नात खूप जास्त बाहेर करतोय बॉलला. वाईटचा इशारा येते. धावसंख्या 39. मॅच बनत असताना कारण या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 14 आल्यात. एक मोठा फटका आला तर मॅच ती बनू शकते येत नाही. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. एक निर्धाव बॉल तो येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 39 या आकड्यावर स्थिर आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झाला. या 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर 39 धावा ज्या लागलेल्या आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 4 मधला. शुभम सपकाळे तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र कडक शॉट तो आपल्याला पाहायला मिळालाय. बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर षटकारामध्ये परावर्तित झालाय. आता इथे येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता 38 धावसंख्येची गरज. येणारे 12 बॉल खूप महत्वाचे असतील कारण 12 बॉल मध्ये 38 धावसंख्येची गरज आहे. क्वार्टर फायनलचा सामना तो सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कोण इथे जिंकेल पुढे जाईल विजयाची इच्छा तर दोन्ही टीमची आहे. पुढचं पाऊल दोघांना टाकायचंय. सेमीफायनल मध्ये दोघांनाही पोहोचायचंय. मात्र कोण सेमीफायनलचे दरवाजे आपल्याकरता उघडणार आहे ते इथे आपल्याला बघायचंय. धावसंख्या 45. 2 विकेटच्या पतनानंतर 4 ओव्हरचा खेळ झालाय. वेळेच्या बाबतीत आधीच आपल्याला वॉर्न केलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मुकुंद पाटील जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे मुकुंदच्या वतीनं ती मैदानाच्या आतनं साध्य केली जाईल. महत्वाचं षटक आहे हे मुकुंदचं
अगदी शॉर्ट रनअप आहे त्याचा आणि त्यामधनं तो चेंडू डिलिव्हर करताना पाहायला मिळतो. इथे मात्र पहिला बॉल उडवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. नो चान्स एनी फील्ड बिटवीन द गॅप. वन बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. चौकार तो मैदानाच्या आतनं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुकुंद ज्याच्या पहिल्या बॉलवर चौकार खेचलाय. थोडंसं प्रेशर जरूर असणार आहे इथनं पुढे हे षटक कंप्लीट करण्याचं. इथे मात्र बॉडी लाईनवरचा बॉल पुण्याच्या एकदा मोकळीक दिली. त्या मोकळीकीचा फायदा घेतला. बॉलला उडवून फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. सलगच्या दुसऱ्या बॉलवर मोठा प्रहार. षटकार. चला मॅच सुरू ठेवा. क्रिकेटमध्ये कानमंत्र देणारे खूप जास्त खेळाडू आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. मात्र कुणाचं ऐकावं कुणाचं नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अलॉंग द कार्पेट खेळलाय. जोपर्यंत फील्ड केलं 1ला 2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 26 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक येणारी रन मॅच मध्ये एक वेगळं चित्र ते निर्माण करते. चांगली बॅटिंग सध्या मैदानात करतोय फलंदाज. सेट झालाय मुकुंद आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. आवाज आला होता इथे विकेट किपर त्याच्या हातातनं निसटलाय बॉल. एक सिंगल ती धाफलकावर झोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 58. 58 धावा. आता येणारे इथं बॉल शिल्लक राहिलेत 8 आणि रन बनवायचे आहेत 25. 2 बॉल खूप इम्पॉर्टंट खूप महत्वाचे आहेत या मॅच मधले. डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता हर्षल ज्याला सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. डावकुरे हाताच्या गोलंदाजाच्या विरोधात डावकुरे हाताचा फलंदाज हे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. डावकुरे हाताच्या फलंदाजाला थोडंसं सोपं जातं फटके खेळणं. पुढचा बॉल इथे मात्र फटका. जोपर्यंत फील्ड केलाय तिथे एक धाव ची धावफलकावर जोडली गेली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती येते 59 या आकड्यावर. येणारी 7 बॉल विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. इथे गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप तो घेतला गेलाय. इट्स अ फेअर बॉल.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज मुकुंद तो सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. शेवटचा चेंडू आहे इथे. मात्र हा बॉल तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे खेळलाय. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये विजयाकरता 23 धावसंख्येची गरज. चला मॅच सुरू करा. शेवटचे 6 बॉल ते शिल्लक आहेत आणि 6 चेंडू आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर 23 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होते. पहिला बॉल वाईड यॉर्कर त्याचा प्रयत्न तो आपल्याला पाहायला मिळालाय. वाईडचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 1+1 एकंदर 2 धावा लागल्यात. इथे फिल्डिंग साईट रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 62. 21 धावसंख्येची गरज आहे. येणारे 6 बॉल ते इथनं शिल्लक आहेत. चला आता मॅच कंटिन्यू ठेवा. डिसिजन आल्यानंतर तुम्ही क्षेत्ररक्षण सेटअप करायला सुरुवात करता, त्यामुळे खूप जास्त वेळ जातोय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॉल वेगानं चाललाय तिथे सीमारेषेच्या दिशेनं निघून जातोय सरळ सीमारेषा पार. लेग बाईकचा इशारा आलाय. लेग बाईकच्या स्वरूपानं आलाय की कशानं आलाय ते महत्वाचं नाही, चौकार घेणं महत्वाचं आहे. यावेळेस हा बॉल लेग बाईकच्या स्वरूपानं सीमारेषेच्या पार गेलाय. आता विजयाकरता 17 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5.
शूजला लागला होता आणि त्यानंतर हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला, चौकारामध्ये परावर्तित झाला. येणारे 5 बॉल 17 धावसंख्येची गरज. फुलटॉस मिळाला. यावेळेस मात्र नोचा इशारा आलाय. भीमर आहे. ह्या गोलंदाजानं मॅच मोकळीच करून दिली आहे. तो चुका चुका आणि फक्त चुका करतोय, दुसरा काहीच करत नाहीये. 23 धावा त्याच्याकरता ठेवल्या गेल्या होत्या, त्या 23 त्यानं खर्च करत आणल्यात, कारण आतापर्यंत फक्त एकच बॉल टाकलाय आणि ते एका बॉल नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 71 धावा. 11 धावा दिल्यात एक बॉल मध्ये. 5 बॉल 12 धावसंख्येची गरज. चला टीम मीटिंग प्रत्येक बॉलवर नकोय. 5 चेंडूचा खेळ, 12 धावसंख्येची गरज. गोलंदाज सातत्यानं करतोय चुका. एका बॉल मध्ये किरण महाजननं दिल्या तब्बल 11 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. बघूया पुढच्या फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीने खेळ तो मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. डावकुरे हाताने फलंदाज हर्षल पाटील, स्ट्रायकर एनकडे आहे. फ्री हिटच्या बॉलला ऑनसाइडला मिड विकेट मध्ये उडवला एक क्षेत्ररक्षक आहे. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. येणारे 4 बॉल विजयाकरता 11ची गरज. धावसंख्या जर आपण पाहिली तर 72 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ तो बाकी राहतोय. पुढचा बॉल इथे मात्र फटका फसलाय. बॉल एक सिंगल मध्ये कन्वर्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता बॉल शिल्लक राहिले तिथनं 3. या 3 बॉल मध्ये विजयाकरता रन बनवायच्या 10. एक चांगला बॉल गोलंदाजाला मॅच मध्ये पुनरागमन करून देईल. एक चांगला फटका फलंदाजाला मॅच मध्ये वर्चस्व निर्माण करून देईल. कोण जिंकेल या मॅच मध्ये ते आपल्याला इथे बघायचंय. सज्ज होतोय गोलंदाजाच्या ट्रॅकवरनं गोलंदाज किरण महाजन. आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता बघूया कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साध्य केली जाईल. येणाऱ्या बॉलवर फुल टॉस दिलाय आणि त्याला फुल टॉल वसूललाय, पाठवलंय सीमारेषेच्या पार. दमदार हिट, षटकार 6. आता विजयाकरता 4 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहे 2. चार चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ, 4 धावसंख्येची गरज. चला मॅच सुरू ठेवा. दुसरा चेंडू असेल तर तो वापरा किंवा मॅच बॉल आलाय त्याच्यावर सुरू करा, पण मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. ऑलरेडी खूप जास्त उशीर झालाय. दोन चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये रोमांचकता ती आता निर्माण होत असताना पाहायला मिळते. 23 धावा ज्या गोलंदाजाकरता ठेवल्या गेल्या होत्या ते 23 धावा इथे त्यामधले 19 रन्स त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. येणारे शेवटचे 2 बॉल विजयाकरता 4 धावसंख्येची गरज आहे. 2 बॉल मध्ये 4 धावा काय इथे बनवल्या जातील की ते 4 पासून दूर ठेवलं जाईल. मॅच
ती रंगतदार स्थितीमध्ये आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. इथे मात्र बॉल सेल्फ फॉलोथ्रो मध्ये फील्ड केलाय आणि त्यानंतर चुकी केली आहे. दुसऱ्या रन करता प्रयत्न होतोय आणि तिथे डायरेक्ट हिट, विकेट, खेळाडू बाद. आता येणारा एक बॉल, 3 धावसंख्येची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आता पोहोचली आहे. हा जल्लोष, हा उत्साह खूप काही सांगून जातोय. एक बॉल, 3 धावसंख्येची गरज. एक चेंडू 3 धावा. चला नवीन बॅटर लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. हे जे सेलिब्रेशन आहे ते अगदीच पाहण्यालायक होतं. हे बघा, तिथे सुरुवातीला स्वतःवरचा संयम तो सुटला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला, तो तिथे मिस झाला. मात्र त्यानंतर बॅकअपचा खेळाडू, त्याने केलेली डायरेक्ट हिट अगदीच लाजवाब होती. आउटस्टँडिंग हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आता एक बॉल, 3 धावसंख्येची गरज. एक चेंडू आणि 3 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. एक बॉल 3. कोण जिंकेल, कोण पोहोचेल तिथे क्वार्टर फायनल मध्ये? महत्वाचा, रोमांचक, उत्कंठावर्धक आणि महामुकाबला तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग थरारक मॅचेस या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अगदी चित्त थरारक सामना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहे. एक बॉलचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 3 धावसंख्येची गरज. 2 आल्या तर सुपर ओव्हर होईल. एक बॉल 1 रन आली तर मॅच क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकेल. 3 धावा किंवा मोठा फटका आला तर फलंदाजी करणाऱ्या संघाचा इथे विजय होईल. कोण जिंकेल ते आपल्याला बघायचंय. प्रेशर दोन्ही बाजूने. या प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये कोणाचा खेळ निखरतोय तर कोणाला पराभवाची चव चाखावी लागतीये ते आपल्याला बघायचंय. क्षेत्ररक्षणामध्ये पूर्णपणे बदल तो आपल्याला पाहायला मिळालाय. चला गेम सुरू ठेवा. 1 बॉल 3 ची सिच्युएशन या बॉल मध्ये, या मॅच मध्ये निर्माण झाली आहे. लेट नाईट सामना सुरू आहे. मात्र उत्कंठा ती या सामन्याची अक्षरशः शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, काय होईल या मॅच मध्ये? समोर स्ट्रायकर एंड कडे नवीन आलेला बॅटर तो फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज किरण महाजन. किरण, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या बॉलवर. इथे मात्र फटका तो हवेत. 1 रन ती धाफलकावर जोडली आहे. दुसऱ्या करता प्रयत्न आणि इथे रनआउटची विकेट आली आहे. विजयी होतीये. विजयाचा जल्लोष तो इथे साजरा केला जातोय. विजयी होतीये टीम हॉटेल सुमेर सिंग. हॉटेल सुमेर सिंग या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. सरोश ते ठरले या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या सरोश, खूप हाय व्होल्टेज ड्रामा तो आपल्याला इथे पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायची आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचे. चला लगेचच पुढचा सामना तो सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजवून कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झालाय. पहिला क्वार्टर फायनलचा सामना तो इथे सुरू होणार आहे. सरोश ते ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. या सरोश, आपलं स्वागत आहे.